राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. सकाळी उठल्यावर व्यायाम करायला वेळ नाहीये. मग काय करायचंय? संध्याकाळी झोपायला जेव्हा तुम्ही अंथरुणावर जातात ना, तेव्हा करायचे हे व्यायाम. त्यानं काय होणार? फक्त संध्याकाळी तुम्ही जेवण करता ना, ते एकदम हलकं करायचंय. नाच्या बराबर एकदम हलकं काहीतरी आणि हे व्यायाम करा तुम्ही झोपण्याच्या अगोदर. बघा, तुम्हाला सकाळी परत व्यायाम करायची अजिबात गरज नाही. हे व्यायाम जर केले तर तुमचं पोट लवकरात लवकर सपाट होणार आहे. ते पण फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये. 15 दिवसात जर तुम्हाला पोट कमी करायचंय, पोट सपाट करायचंय, तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा मित्रांनो. फक्त झोपायला जाण्याच्या अगोदर. झोपायच्या अगोदर. आता तुम्ही जर अंथरुणावर गेलात ना, अंथरुणावर गेला आणि तुम्ही पडले आता अंथरुणावर ह्या पद्धतीनं. दिवसभरची थकान तुमची निघाली, रिलॅक्स करताय अंथरुणावर. करायचं काय? दोन्ही हातांना तुम्हाला कमरेच्या खाली घ्यायचंय आणि या दोन्ही पायांना ह्या पद्धतीने घ्यायचंय आणि फक्त या पद्धतीनं. जो तुमचा पायाचा अंगठा आहे ना, तो फक्त तुम्हाला खाली लावायचा आहे आणि परत ह्या पद्धतीने. हे बघा. एकदम सोपे. दोन्ही पायांना उचलून ठेवायचंय, फक्त अंगठा लावायचाय, परत वरती घ्यायचंय. अंगठा लावायचाय, परत वरती छातीकडे आणायचे. पोटावरती दाब द्यायचाय. पोट दाबलं गेलं पाहिजे असं करायचं. हे बघ ह्या पद्धतीनं आणि करायचंय तुम्हाला 50 वेळा. पहिल्या दिवशी 10 वेळा करायचा, मग 15 वेळा, मग 20 वेळा, मग 30 वेळा, मग 40 वेळा असं वाढत वाढत चला. 15 दिवसामध्ये तुमचं पोट आणि तुमचं वजन पूर्णपणे कमी होणार आहे. पोटाला सपाट करणारा एकदम सोपा उपाय आहे. हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. याच्यातच परत दुसरा व्यायाम देते. दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही कोपरांवरती यायचंय आणि कोपरांवरती येऊन फक्त हे बघा दोन्ही पायांना आहे ना या पद्धतीनं सरळ घ्यायचंय, खाली टेकवायचंय, सरळ घ्यायचंय, खाली टेकवायचंय आणि उचलून परत तुमच्याकडे घेऊन यायचंय. पण मान तुमची पूर्णपणे कोपरावरती, तुमचा पूर्णपणे बॅलन्स, तुमचा आधार आहे तो पूर्ण कोपरावरती गेलेला असेल. हे बघा दोन्ही पाय सरळ खाली आणि परत उचलून तुमच्याकडे घ्यायचे, परत खाली न्यायचे, परत उचलायचे. उचलाल तेव्हा सुद्धा तुमच्या पोटावरती मोठ्यात मोठा ताण येतोय. हे बघा एकदम सोपं सोपं आहे, पण तुमच्या 15 दिवसात पोट सपाट करणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. मोठ्या प्रमाणात तुमच्या पोटावरती ताण येणार आहे आणि व्यायाम सोपा आहे. फक्त दोन्ही हातांच्या कोपरावरती तुम्हाला बॅलन्स घेऊन हा व्यायाम करायचा आहे. जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे. तिसऱ्या व्यायामामध्ये एका पायावरती तुम्हाला दुसरा पाय ठेवायचा आहे आणि मान उचलून तुम्हाला पायांना फक्त क्रॉसमध्ये, दोन्ही साईडला क्रॉसमध्ये द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या पोटाला जितका पीळ देता येईल तितका पीळ तुम्हाला द्यायचा आहे. त्याने पोट सपाट होणार आहे आणि बेंबी बसलेली जी चरबी आहे ना ती सुद्धा कमी होणार आहे. मित्रांनो, दोन्ही साईडला ज्या ट्विस्ट करता तर मोठ्या प्रमाणात पीळ येतो. त्याच्यासाठी फक्त मानाला उचलून ठेवायचं आहे आणि एका साईडला पूर्णपणे पाय आणि दुसऱ्या साईडला गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8. पूर्णपणे तुमच्या पोटाला ताण येणार आहे. सेम आता दुसऱ्या पायावरती दुसरा पाय घ्यायचा आहे आणि सेम व्यायाम करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पीळ येणार आणि चरबी कमी होणार. नक्की करून बघा मित्रांनो. खूप सोपे व्यायाम आहे. फक्त अंथरुणावर झोपायला जाल ना तर झोपण्याच्या अगोदर हे व्यायाम करायचे आणि मग झोपायचे. आता याच्यातच परत आपण 10चा सेट घेऊया. परत 10 9 8 7 6 5 4 3 2 1. नक्की करून बघा मित्रांनो. रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याचा भेटणार आहे. आता याच्यातच मी परत तुम्हाला पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं दोन्ही पायांना तुम्हाला तुमच्या छातीजवळ घ्यायचं आहे आणि परत पायांना मोकळं करायचं आहे. मोकळं करून तुम्हाला पायांना सरळ घेऊन जायचं आहे. फक्त जमिनीवरती नाही ठेवायचं आहे. वरती होल्ड करून ठेवायचं आहे. होल्ड जर केलं तर ताण पूर्णपणे तुमच्या पोटावरती येणार आहे. पोटाची चरबी कमी करायला खूप फायदेशीर व्यायाम आहे. हा व्यायाम तुम्हाला फक्त 10 वेळा करायचा आहे. हे बघा या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10. खूप सोपं आहे. तुमच्या पोटाला ताण देणार आहे. पोटाला जितकं दाबाल तितकी चरबी कमी होणार. परत 10चा सेट घेऊया. 10 9 8 7 6 5 4 3 2. खूप फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो. तुम्हाला 10-10चे सेट करायचे. त्याच्यामध्ये 5-5 वाढवत चालायचे. खूप लवकर तुमची चरबी आणि पोट सपाट होणार आहे. नक्की करून बघा मित्रांनो. सोपे पण खूपच आहे. जे तुम्हाला आरामशीर फक्त झोपायला जायच्या अगोदर करायचे. दिवसभर वेळ नाही आहे तर काही हरकत नाही आहे. करून बघा. सबस्क्राईब